पठ्ठेबापुरांच्या नावाशिवाय लावणी या शब्दाचा उच्चार करता येणार नाही. खूप जुनी परंपरा आहे. अर्थात ब्राह्मण असूनही सोवळे केस सोडले असं त्यांची स्वतःची लावणी आहे. एक लोक केलेला त्यांनी आपलं सर्वस्व आजच्या काळामध्ये तमाशा काय, नाटक काय किंवा कुठलंही रूप असं बदलत चाललंय. घोंगराचं वजन किती आहे? 5 किलो 10 किलो एवढं घेऊन ते नाचतायत. या जपानच्या हायकमिशनरच्या बायकोला देखील आश्चर्य वाटतं. नमस्कार, रोकठोक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे पठ्ठे बापूराव प्रतिष्ठानच्या लावणी महोत्सव सोहळ्यात. आज या सोहळ्यामध्ये विविध पुरस्कारांचं वितरण झालेलं आहे आणि आपण संवाद साधत आहोत उल्हास दादा पवार यांच्याशी. दादा, काय सांगाल? आज पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. खऱ्या अर्थानं जे लावणी आहे ती आता आउटडेटेड होत चालली आहे. पारंपरिक लावणी आता दिसत नाही आणि धांगडधिंगा डीजेचा जमाना चालू आहे. कसं आहे की बापूसाहेब जिंतीकर आणि पठ्ठे बापूराव या दोघांच्या नावानं असलेले हे प्रतिष्ठान आहे. आणि पठ्ठे बापूराव आणि लोकनाट्य आणि वगनाट्य आणि लावणी, फटके, कटाव याचा प्रकार तो इतका प्रभावी आहे की पठ्ठे बापूरावांच्या नावाशिवाय लावणी या शब्दाचा उच्चार करता येणार नाही. खूप जुनी परंपरा आहे. अर्थात जुनी परंपरा अगदी सगनभाऊ शिकलकरांच्या पासून ते अगदी परशुरामांपर्यंत, कोणाजी बाळांच्यापर्यंत त्यामध्ये अभंग आहे, भोपाळी आहे, लावणी आहे. पण पठ्ठे बापूरावांनी शासकीय नोकरी म्हणजे कुलकर्णी पद सोडून या लोककलेला वाहून घेतलं. म्हणजे ब्राह्मण असूनही सोवळे केस सोडले असं त्यांची स्वतःची लावणी आहे. एक लोककलेला त्यांनी आपलं सर्वस्व टीका सहन करून अर्पण केलं आणि त्यांच्या लाखो लावण्या आहेत. आणि आजही म्हणजे आता 100 वर्ष जवळजवळ होऊन गेली, 150 वर्ष होऊन गेली, पण ती परंपरा अजून काही संपलेली नाहीये. त्यांची लावणी कोणत्याही वगनाट्यात किंवा लोकनाट्यात किंवा तमाशात नाही आणि त्याच्यावरचं नृत्य नाही असं होऊ शकत नाही. आणि त्यामध्ये मग सामाजिक व्यवस्थेवर पण लावणी आहे, शृंगारावर पण आहे, अध्यात्मावर पण आहे. अशा वेगवेगळ्या लावण्या आहेत. ते प्रबोधन करणाऱ्या सुद्धा लावण्या त्यामध्ये आहेत. त्यामध्ये स्पृश्य अस्पृश्यता किंवा जातीभेद याच्यावर मर्मभेदी प्रहार करणाऱ्या पण लावण्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. असं त्यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. आणि त्या सगळ्या लावण्या आणि पठ्ठे बापूरावांना शेवटच्या काळामध्ये ज्यांनी आधार दिला ते बापूसाहेब जिंतीकर. त्यांच्या स्मरणार्थ ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्यांचा हा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. आजच्या काळामध्ये तमाशा काय, नाटक काय किंवा कुठलंही रूप असं बदलत चाललंय आणि त्याला बिभत्स प्रकारे येत चाललेलं, धांगडधिंग्याचं रूप येत चाललंय. त्यातलं माधुर्य गेलं, ढोलकीचे बोल गेले किंवा पायपिटीवरचे स्वर गेले, कंठातली लावणी गेली, त्यातला रागदारीचा आणि मुद्राभिनयाचा सगळा प्रपंच गेला आणि वेगळी लोकांना आकर्षण निर्माण झालं किंवा आवडी निर्माण झाल्यात. आणि त्यामुळं नाईलाज असतो कधी कधी कलावंतांना सुद्धा आपल्या विचारांना मोड देऊन किंवा एक प्रकारे थोडं मागे हटून आवडत नसलं तरी नवीन कलाकारांच्यासाठी काही करावं लागतं. पण मला असं वाटतं की लोककला ही जर जतन करायची असेल तर पारंपरिक लावणी, पारंपरिक नृत्य आणि त्या पारंपरिक नृत्यामध्येही कथकचा बाज हा अत्यंत महत्त्वाचा आहे. मी आत्ता सांगितलं की यमुनाबाई वाईकर असतील, कौशल्यबाई कोपरगावकर असतील किंवा आपल्या मथुबाई इंदुरीकर असतील, त्यांची जुनी नावं आम्ही त्याने काय पाहिलेलं नाही. यमुनाबाईंना आपण पाहिले, त्यांना पद्मश्री मिळाली. पण बैठकीची मुद्राभिनय करून लावणी गाणं हा तुम्हाला कुठं साधी गोष्ट नाही आहे. अत्यंत नामवंतांना जमणार नाही संगीत नाटकामध्ये किंवा ह्याच्यामध्ये. त्याच्या बरोबरीने काम करणाऱ्या या लावणी सम्राज्ञी होत्या आणि ती परंपरा आपण जतन केली पाहिजे. असं वाटतं ढोलकी काय वाजवतात काय काय लोक. आता मी घोटकरांच्या बद्दल बोललो ना, किती लोकांना माहिती आहे की ते जपानला गेले होते. जपानच्या हायकमिशनरनी जपान गव्हर्नमेंटने त्यांना बोलवलं होतं आणि त्याचा मी साक्षीदार आहे. आणि तिथे त्यांनी ढोलकी आणि म्हणजे घोंगराचं वजन किती आहे? 5 किलो 10 किलो एवढं घेऊन ते नाचतायत. या जपानच्या हायकमिशनरच्या बायकोला देखील आश्चर्य वाटलं. एवढी जतन केलेली, श्रम आहे त्यामध्ये, घाम आहेत आणि कला आहे, नजाकत आहे, मुद्राभिनय आहे. आणि हे सगळं अर्पण करून घाम गाळून कला त्यांनी करायची आणि पुन्हा लोकांच्या अपवादाला बळी पडायचं. असा हा काळ आहे. म्हणून बदलत्या काळामध्ये बदलत्या आवडी जरी असल्या तरी मूळ जो गाभा आहे लावणीचा किंवा लोककलेचा तो जतन करणं ही काळाची गरज आहे. ते काम हे प्रतिष्ठान करत आहे. धन्यवाद. पूर्वी लोकाश्रय असायचा, राजाश्रय असायचा, पण आता राज्य शासनाकडून फार दुर्लक्ष होते. असं असतं, संस्थान काळामध्ये काळ वेगळा होता. राजेशाही होती आणि संस्थान काळामध्ये संगीत नाटकाला, संगीत दिग्दर्शकाला, संगीत गायकाला, शास्त्रीय संगीताला, वाद्याला आणि अशा प्रकारच्या लोककलेला पाठबळ होतं. आता लोकशाहीमध्ये पण काय झालं तुम्हाला आश्चर्य वाटेल. यशवंतराव चव्हाण साहेब 1956 साली
महाद्विभाषिकाचे मुख्यमंत्री झाले. त्याच्या अगोदर मोरारजीभाई देसाईंच्या मंत्रिमंडळात ते पार्लमेंटरी सेक्रेटरी होते, म्हणजे मंत्रिपदाचा दर्जा आहे. आता ते पद दिसत नाही. पण त्यांनी मंत्रिमंडळात पहिला प्रस्ताव कुठला मांडला होता की लोककलेच्या कलावंतांना आधार देणं हे शासनाचं काम आहे. हा प्रस्ताव यशवंतरावांनी मांडला होता. आणि ती परंपरा पुढे आलेल्या महाराष्ट्र सरकारच्या सगळ्या सरकारांनी आपापल्या परीने पाळण्याचा प्रयत्न केला. शेवटी राज्य शासनाने आश्रय हा दिलाच पाहिजे. शिक्षण आहे, आरोग्य आहे, कला आहे, नाट्य आहे, अभिनय आहे, साहित्य आहे, याला शेवटी आधार कोण देणार? शासनच दिलं पाहिजे. धन्यवाद. आणि आता चालू आहे त्याचे काय काय महोत्सव चालू आहेत, शिबिरं चालू आहेत वेगवेगळ्या लोककलेची, किंवा आपल्या साहित्य संस्कृती मंडळ त्यामध्ये आहे, कार्यरत आहे. आपण म्हणजे लावणी कलाकारांनाही शासनाचा पुरस्कार आहे आणि कीर्तनकारालाही पुरस्कार आहे, शास्त्रीय संगीताचाही पुरस्कार आहे, नाटकातल्या अभिनयाचाही पुरस्कार आहे. कुठलंही अंग सोडलेलं नाही शासनाने. ती परंपरा दोन्ही सुरू केलेली आहे आणि ते केलंच पाहिजे. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.